सेवानिवृत्त झालो, परंतु कार्यक्रम आम्हाला शाळेवरच करायचा होता. तो नंदुरबारला करता आला असता, परंतु या ठिकाणी आपण सेवा केलेली आहे. ही आपली शेवटची शाळा आहे आणि शेवटच्या शाळेवर आपण तो कार्यक्रम घडवून आणायचा ही माझी इच्छा होती आणि मी या ठिकाणी ते तो कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. तर मी सुरुवातीला मी माझ्या आयुष्यातील 35 वर्ष पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागात शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि माझ्या या 35 वर्ष सेवेमध्ये ज्या ज्या गावात मी सेवा दिली या ठिकाणी मी मनापासून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य, अध्यापनाचं कार्य केलेलं आहे आणि आज माझे मन सेवानिवृत्तीनिमित्ताने भारावून गेलेलं आहे. आज माझी अवस्था म्हणजे मी सेवेतून मोकळा झालो म्हणजे एका बाजूला मुक्त जीवनाचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आपले अधिकारी माननीय गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील साहेब, विस्तार अधिकारी कदम मांडे साहेब, SN पाटील साहेब, सर्व विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे माझे मित्र श्री बेडसे सर आणि आमचे केंद्र मुख्याध्यापक श्री घोडेस्वार सर, आम्ही कोणतेही कार्य करायचं म्हटलं शाळेच्या बाबतीत तर एकमेकांच्या आचार विचाराने ते नियोजनाने करायचो आणि आज देखील त्या पद्धतीनेच आम्ही केलेलं आहे. तर आज या ठिकाणी आपले निलेश पाटील साहेब गटशिक्षण अधिकारी उपस्थित राहणार होते, परंतु त्यांना वरिष्ठ कार्यालयामार्फत अक्कलकुव्याला राज्यस्तरीय शिक्षक पडताळणीसाठी त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं, म्हणून या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीत. तसंच या ठिकाणी मला सर्व अधिकारी वर्गांचा जो सहवास लाभलेला आहे, माझ्या शाळेतील बलवंत शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रातील सर्व सहकारी यांच्यापासून मी आता दुरावण्याचं दुःख मला या ठिकाणी झालेलं आहे. तर मी माझ्या सेवेचा तपशील जर सांगायचं म्हटलं तर मी 1986 साली शासकीय अध्यापक विद्यालय धुळे येथे 1984 ते 1986 पर्यंत 2 वर्ष त्या ठिकाणी DEDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि DED सुटल्यानंतर नंदने गावामध्येच माध्यमिक विद्यालय सुरू झालेलं होतं त्याच वर्षी आणि त्या संस्थेचे चालक होते सायने गावाचे पांडुरंग दादा आणि पांडुरंग दादा सांगले त्या सरांनी गावात तपास केला की आपल्या गावामध्ये कोणी DED वगैरे झालेले आहेत का. तर त्या ठिकाणी माझे मित्र अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही दोघं 10वीलाही बरोबर होतो, DED पण सोबत केलं आणि नोकरीलाही सोबत लागलो आणि सेवानिवृत्त सुद्धा एकाच दिवशी झालेलं 31 मेला. तर त्या पांडुरंग दादांनी आम्हाला बोलवलं आणि विचारलं की तुम्ही आपल्या शाळेमध्ये काम करू शकणार का. मग दादांना सांगितलं, दादा तुम्ही सांगत असाल तर आमची तयारी आहे. आणि त्याच ठिकाणी आम्हाला दादांनी आदेश दिले
आणि आम्ही 1986 ते जानेवारी 1989 पर्यंत 3 वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली. आणि ती सेवा बजावत असतानाच धुळे जिल्हा होता त्यावेळेस, नंदुरबार धुळे एकत्रित होता आणि धुळे जिल्हा परिषदेची शिक्षक पदाची नियुक्ती आदेश आम्हाला तो मिळाला आणि मी 7/2/1989 रोजी नवापूर तालुक्यात मोहनपाळा या गावात त्या ठिकाणी रुजू झालो. आणि ज्या गावात मी रुजू झालो त्याच गावाचे आपल्या पंचायत समितीला शिक्षण विभागामध्ये आज शिरीष गावित म्हणून वरिष्ठ सहाय्यक आहेत, त्यांनाही या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं होतं, परंतु ऑफिसच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत. तर त्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. त्या ठिकाणी मी रुजू झालो आणि मी रुजू झाल्याबरोबर तिथे जे शिक्षक होते त्यावेळेस एक शिक्षकी शाळा होती फक्त, आणि तिथल्या शिक्षकांची बदली झालेली होती. आणि मी रुजू झाल्यानंतर त्यांनी मला रुजू केलं आणि मी लगेच तात्काळ त्याच दिवशी त्यांना कार्यमुक्त केलं. आणि मग मला प्रश्न पडला की आता पुढे कागदपत्रांचं आपल्याला पूर्ण काही माहिती नाहीये, आता काय करायचं. मग त्या मोहनपाळ्याच्या बाजूला एक पिंपरान म्हणून गाव होतं आणि तिथं एक सुमन गावित म्हणून शिक्षक होता आणि चांगला होता, आपल्यासारखा चांगला हुशार व्यक्ती होता. आणि त्या सरांनी मला सांगितलं की सर म्हणे काय घाबरू नका, मी तुम्हाला सहकार्य करेन, कागदपत्राबद्दल तुम्हाला सांगेन. मग मी त्यांच्याकडे महिना एंडिंग आला, फेब्रुवारीमध्ये लागलो आणि फेब्रुवारी एंडिंग आला आणि त्यावेळेस मी सरांना फोन विचारलं, त्यावेळेस फोन पण नव्हते. मग सरांना सांगितलं की आता हे मासिक पत्रक ते पुरवणी पत्रक होतं त्यावेळेस, आणि मासिक पत्रक ने पुरवणी पत्रक एवढंच त्या ठिकाणी त्यावेळेस देणं होतं. आणि मग त्यांनीच मला मासिक पत्रक कसं बनवायचं आणि पुरवणी पत्रक कसं बनवायचं हे मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि 2-3 वर्षानंतर काही अल्पशा आजाराने त्या सरांचं निधन झालं. आणि मी या मोहनपाड्या गावामध्ये माझी त्यावेळेस सुरुवातीला पटसंख्या फक्त 12 होती आणि 12 पटसंख्येवर ती शाळा चालू होती. तर 1 वर्ष झाल्यानंतर माझं त्या ठिकाणचं कार्य बघून बाजूला एक सोनखडका म्हणून गाव होतं आणि त्या सोनखडक्याच्या लोकांनी पाहिलं की पाटील सर त्यांचं जे कार्यकर्ते आहेत ते व्यवस्थित आहेत, आणि त्यांनी ते पाहून ते पालक माझ्याकडे आलेत आणि सर म्हणे आमच्या मुलांना तुमच्याकडे दाखल करायचं. आणि त्या पाड्यावरच्या बऱ्याच मुलांना मी दाखल केलं आणि दुसऱ्याच वर्षी माझ्या शाळेची पटसंख्या झाली 35. आणि तिथून मग पुढे 1992 साली दुसरे शिक्षक आले. तोपर्यंत 89 ते 92 पर्यंत मी एकटाच होतो त्या ठिकाणी. आणि तो दुर्गम भाग, जंगल, या ठिकाणी रस्ता नाही, पाय वाटेने सोनखडक्याला उतरलं म्हणजे 2 किलोमीटर पायी जावं लागायचं. काही वेळेस जर गावाहून गेलो नवापूरला तर नवापूरला शेवटची 7ची बस होती, अंधार पडून जायचा. अंधार पडलं, पावसाचे दिवस असेल तर त्या ठिकाणी खाली सर्प येतो काय येतो काहीच पाहायचं नाही, डोळे लावून डायरेक्ट चालायचो. आम्ही 2 जण त्या ठिकाणी रात्रीचा रस्ता डोळे लावून चालायचो असं समजा, कारण बऱ्याच वेळेस आमच्या पायामधून सर्प निघून गेलेले आहेत त्या ठिकाणी. असं रस्त्याने जाता जाता इकडनं सर्प चालायचा, आम्ही या रस्त्याने चालायचो, असं पुष्कळ वेळा घटना झालेली. परंतु त्यावेळेस असं काही वाटलं नाही, भीती असे काही वाटली नाही. त्या एरियामध्ये वाघ, अस्वल हे सुद्धा होते. आम्ही जवळजवळ 20-25 किलोमीटरच्या परिसरामध्ये गटसंमेलनाचं शिक्षण परिषद असायची आणि त्या शिक्षण परिषदेला त्यावेळेस काही बसची जास्त सोय नव्हती
आणि आम्ही 20-20 किलोमीटर त्या ठिकाणी शिक्षण परिषदेला डोंगर दऱ्या चढून आणि त्या ठिकाणी ते शिक्षण परिषदेला जायचो आणि शिक्षण परिषद सुटल्यानंतर परत संध्याकाळी परत यायचो. परंतु त्यावेळेचे शिक्षक होते सगळे खेडेपाड्यांवर राहायचे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आज आपल्या नवापूर तालुक्यामध्ये रायते सर आहेत केंद्रप्रमुख, ते केंद्रप्रमुख आम्ही सोबत होतो आणि आम्ही आठवड्यातून एकमेकांकडे, या आठवड्याला माझ्याकडे, दुसऱ्या आठवड्याला त्यांच्याकडे, आम्ही सगळे 5-7 लोक होतो आणि 5-7 आठवडे आम्ही एकमेकांकडे जात राहायचो आणि एकोप्याने त्या ठिकाणी राहतो. नंतर त्या ठिकाणी मोहनपाड्याहून माझी बदली 1996 साली. मी त्या ठिकाणी जवळजवळ 7.5 वर्ष काम केलं आणि तिथून विनंती बदली माझी नंदुरबार तालुक्यामध्ये विखरण या ठिकाणी झाली. आज आमचे भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या गावाला माझी बदली झाली आणि त्या ठिकाणी मी 11 वर्षे सेवा केली आणि आज सुद्धा माझं त्या ठिकाणी असं नातं घट्ट जुळलेलं आहे की त्या ठिकाणी लग्न असो, मृत्यू असो, तर त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं जातं आणि मी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असतो. आणि आज मी त्या ठिकाणी 4 जून 96 ते 2007 पर्यंत जवळजवळ 11 वर्षे त्या ठिकाणी सेवा केली. तदनंतर 3 एप्रिल 2007 ला एक समायोजन बदली झाली आणि समायोजन बदलीने नंदुरबार तालुक्यातच त्याच परिसरामध्ये जुनमैदे म्हणून गाव होतं आणि त्या जुनमैद्याला माझी बदली झाली समायोजनाने आणि त्या जुनमैद्याला काही जास्त दिवस मी थांबलो नाही, फक्त 2.5 महिने थांबलो. 3 एप्रिल ते 15 जून पर्यंत फक्त 2 महिने 15 दिवस त्या ठिकाणी सेवा केली आणि तिथून बदली माझी दडगावला झाली, दडगाव चांदसैली. आणि चांदसैली म्हटलं की जो समोर डोंगर दिसतो तो डोंगर चढल्यानंतर पहिलंच गाव चांदसैली, घाट चढून. आणि तो घाट जवळजवळ 10 किलोमीटरचा घाट. त्यावेळेस गाड्या नव्हत्या. मग इकडनं पायी जावं लागायचं, कोठारला उतरायचं, तिथून पायी जायचं आणि तिकडनं पण पायी यायचं. जंगलामध्ये वाघ, अस्वल यांचा वावर होता. केव्हा कोणतं जनावर केव्हा येऊन जाईल काय सांगता येत नाही. आणि ते चांदसैली गाव होतं. हे चांदसैली गाव एकच गाव जवळजवळ 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये वसलेलं होतं आणि त्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये मी एक घर या ठिकाणी सर्वे केला आणि दरवर्षी वर्षातून कमीत कमी 2 वेळा प्रत्येक घराला भेटी जायचो. आणि सर्वे करायला जर गेलो, आस्तंभाच्या पायथ्याशीच सर्वे करायला गेलो, इकडनं जर गेलो तिकडनं संध्याकाळी परत येऊ शकत नाही. आम्हाला त्या ठिकाणी मुक्काम करावा लागायचा. सर्वे करायला गेलो त्या ठिकाणी मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी पूर्ण काम करायचं आणि मग संध्याकाळी तिथून खाली उतरायचं. कारण त्याच दिवशी जर उतरायचं म्हटलं तरी पाय त्या ठिकाणी उतरू देत नव्हते, कारण एवढा थकवा येत होता. कारण ते डोंगरदरे रस्ता चढ उतारचा आणि त्यामुळे गेल्यानंतर माणूस तिथून उतरू शकत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणाहून यावं लागायचं. आणि एक वेळेस असं मी 26 जानेवारीला त्या ठिकाणी मुक्कामाला गेलो आणि मुक्कामाला गेलो असतानाच रात्री 2 वाघ त्या परिसरामध्ये आले. मी त्या ठिकाणी पाटीलच्या घरी मुक्कामाला होतो त्या दिवशी आणि 2 वाघ आले आणि ते मोठ्या डरकाळ्या पडायला रात्री. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा जंगलामध्ये त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. एवढा तो परिसर दुर्गम होता आणि त्या दुर्गममध्ये मी त्या ठिकाणी इमानीद्वारे सेवा केलेली आणि तिथले जे केंद्रप्रमुख होते, विस्तार अधिकारी होते, गट शिक्षण अधिकारी होते. हे दडगावला गेलो म्हणजे त्या ठिकाणी सगळे जे अधिकारी वर्ग आहेत, आम्ही 5-6 लोक होतो नंदुरबारचे आणि आमच्या रूमवर ते अधिकारी सुद्धा मुक्कामाला तिथं राहायचे आणि आम्ही सोबतच त्या ठिकाणी जेवण वगैरे राहायचं. आणि त्यांच्या सहवासामध्येच
आमचा त्या ठिकाणी तो कालावधी कुठे गेला असं काही कळालं नाही. आणि नंतर मग तिथून 27 ऑक्टोबर 2014ला इंद्री आट्टी या ठिकाणी माझी विशेष शिक्षण बदली झाली आणि त्या ठिकाणी इंद्री आट्टी आपले भेडशेदादा आहेत आणि या भेडशेदादांच्या शाळेवर मी त्या ठिकाणी हजर झालो आणि आम्ही त्या ठिकाणी 2 वर्ष त्या ठिकाणी सेवा केली आणि तिथं 2 वर्ष सेवा केल्यानंतर लगेच माझी पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून बलवण या शाळेवर 1 डिसेंबर 2016 रोजी या ठिकाणी नियुक्ती झाली आणि ही पदोन्नतीची शाळा पहिलीच पदोन्नतीची शाळा त्यावेळेस निर्माण झालेली होती आणि पहिलाच पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून या शाळेत मिळालेलो. आणि या ठिकाणी माझे जे व्यवसाय बंधू आहेत, शिक्षक बंधू, मॅडम होत्या, सुशीला मॅडम होत्या, आज बोरसे मॅडम आहेत, किशोर पाटील, सोनवणे सर, मागे ठाकरे सर, एंडाय सर, असे बरेच शिक्षक येऊन गेलेत. परंतु सगळ्यांशी माझं जे बोलणं होतं, आपलं जे ऑफिस आहे, आपण ऑफिस कधीच आपण त्या कोणाला दाखवलं नाही. आपलं काम आहे, त्यांना सांगायचो की आपल्याला हे काम असं करायचं आहे आणि सगळे शिक्षक त्या ठिकाणी सहकार्य मला त्यांनी केलेलं आहे. त्यांनी कधीच माझ्या शब्दाला नकार दिलेला नाही आणि मी सुद्धा कधी त्यांना सांगितलं नाही की तुम्ही आज का आले नाहीत, काल कुठे गेले होते, असा कधीच त्यांना मी कधी प्रश्न केलेला नाही. त्यांना पण मी सांभाळून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी माझ्याविषयी कधीच असा जे वाईट वाक्य असेल समजा, असं कधीच त्यांनी या ठिकाणी काढलेलं नाही आणि मी सुद्धा त्यांच्याशी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि माझ्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी जो कार्यक्रम घडवून आणला त्या शिक्षक बंधू भगिनींचं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सर्व नातेवाईक, सर्व व्यवसाय बंधू, आपल्या कॉलेजचे प्राध्यापक विजय पाटील सर या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहिले म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि गवळेदादा म्हटले की केव्हाही गवळेदादांचा आणि गट सरांचा फोन यायचा, केव्हाही रात्री 10 असो, 11 असो, 12 असो, केव्हाही त्यांचा फोन आला असेल तेव्हा माहिती वही काढली असेल, लगेच माहिती त्यांना दिली असेल. असं नाही की 11 वाजले ते